नमस्कार. जय महाराष्ट्र. जय भीम. जय शिवराय. मी आज एका महत्वपूर्ण गोष्टीवरती बोलणार आहे आणि थंबनेल वरून आपण बघितलंच असेल, आपल्याला एक रफली आयडिया आलीच असेल की आपण कशाबद्दल बोलतोय. आपण बोलणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्याबद्दल. त्यांचा जो टॉपिक आहे तो पुढे नेण्या अगोदर त्यांच्याबद्दलची काही माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितोय. त्यात मालोजी राजे भोसले हे भोसले घराण्यातले पहिले महत्वाचे पुरुष होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भविष्यातील स्वराज्याच्या पायाभरणीची सुरुवात केली होती. तर त्यांचा जन्म जे आहे ते अंदाजे 1552 मध्ये झाला होता आणि ते जे बाबाजी भोसले यांचे पुत्र होते. असे मानले जाते की मालोजीराजे भोसले यांना गुप्तधन मिळाले होते आणि त्यांचा उपयोग करून त्यांनी आपली सैनिकी ताकद जी आहे ती वाढवली होती. मालोजीराजे यांनी त्यांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या बळावरती निजामशाहीत आपले स्थान निर्माण केले. मालोजीराजे भोसले यांच्या प्रसन्न होऊन निजामशाहीने त्यांना पुणे आणि सुपे परगण्याची जागीर दिली आणि त्यांना राजे या पदवीने सन्मानित केले. त्यांनी वेरूळ एलोरा येथील सुप्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे भाविकांना तलावाचे बांधकाम केले. मालोजीराजे भोसले हे 1606 मध्ये इंदापूर येथे निजामशाहीतील शत्रू विरुद्ध लढताना वीरगतीला प्राप्त झाले. मालोजीराजे हे केवळ पराक्रमी सरदार नव्हते, तर ते दूरदृष्टी आणि कुशल प्रशासक होते, ज्यांनी आपल्या मुलांसाठी म्हणजे शहाजीराजे आणि नातवांसाठी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांसाठी म्हणजेच भोसले घराण्यांसाठी मजबूत पायाभरणी केली होती. तर मित्रांनो, आपले जे श्रीमंत मालोजीराजे भोसले आहेत त्यांची जी समाधी आहे ती वेरूळ मंदिराच्या एक्झॅक्ट समोर, जिथे फुलं वगैरे विकतात ना ते लोक, स्टार्टिंगला एंट्री करतो आपण, तिथेच घृष्णेश्वर मंदिराच्या एक्झॅक्ट समोर श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची जी समाधी आहे ती तिथे आहे. आणि श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचा स्वतःचा वाटा जो आहे तो घृष्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये पण होता. आणि अशा व्यक्तींची जर समाधी तिथेच त्या मंदिराच्या समोर असेल तर माझं तरी म्हणणं असं आहे की त्या मंदिराची पण एक जिम्मेदारी आहे की त्यांनी स्वतःनी पण सुद्धा जे आहे त्या समाधीवरती जाऊन त्या समाधीची देखभाल करण्याची जिम्मेदारी त्यांची पण आहे, त्या गावकऱ्यांची पण आहे आणि आपली सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या पावन धर्तीवरती असताना देखील सुद्धा जर मालोजीराजे भोसले यांच्या समाधीवरती असं काही चालू असेल तर ते बघण्यासारखं नाही आहे. कारण की तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल, तुम्ही विश्वास नाही ठेवू शकणार. जी समाधी आहे, जे समाधी बांधलेली आहे त्याच्या आजूबाजूला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा तर लॉकच होतं तिथं, त्या समाधीला जिथे एंट्री करतो आपण. बट त्याच्या बाजूलाच जो वट्टा आहे, एक्झॅक्ट समाधीला लागूनच जो वट्टा आहे, जिथून शिड्या चढून वरती जातून तिथं जो वट्टा आहे त्याच्यावरती त्यासाठी जर पॉसिबल असेल तर थोडीशी स्वच्छता ठेवण्याचा काम जे आहे ते भारत सरकार यांनी पण करावा. तिथले जे पण काही प्रतिष्ठित लोक असतील त्यांच्याशी माझी फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे की मालोजीराजे भोसले हे खूप महान व्यक्ती आहेत आणि त्यांच्या समाधीवरती असं काही करणे हे खूप लज्जास्पद गोष्ट आहे सर्वांसाठीच, जे पण तिथं घाण टाकतायत. आणि त्यांना ही गोष्ट सांगणं पण गरजेचं आहे आणि त्यांना एज्युकेटेड पण करणं गरजेचं आहे. हीच माझी कळकळीची विनंती आहे. जसं आपण वेरूळमध्ये एंट्री करतो आणि वेरूळच्या पुढे लेणीच्या पण पुढे जेव्हा आपण घृष्णेश्वर मंदिराच्या समोर येतो तर बाहेर रस्त्यावरूनच आपल्याला महाराजांच्या समाधीचे दर्शन होते. आणि इथं पार्किंगमध्ये आल्याच्या नंतर पण आपण पाहू शकता
की हे आजूबाजूला ही फुलांची दुकान आहे कृष्णेश्वर मंदिराचे, आणि त्याच्याच एक्झॅक्ट मध्ये आपल्याला समाधी पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पूर्ण समाधीला आजूबाजूने फुलावाल्यांच्या दुकानांनी घेरून घेतलेले आहे. इवन सरकारने इथं कोणतेही कठडे लावले नाहीत, नाही माहितीचा फलक आहे किंवा इथे कचरा केल्यानंतर दंड आकारणे वगैरे काहीच असं फलक ते लिहिलेलं नाही आहे. वरतून घाण कचरा तुम्ही बघूच शकता. आम्ही आलो होतो त्यावेळेस तर लॉकच लावलेलं होतं. तिथं लॉक लावलेलं या कारणास्तव तरी मधी समाधीपाशी स्वच्छता आहे, ते तरी बरे. पण बघू शकता या वट्ट्यावरती कशी घाण केलेली आहे, चेक करू शकता. वरतून खाली बघा घाण पण बघा, कचरा टाकलेला आहे लोकांनी. इथे कुठेच काही कठडे वगैरे असं संरक्षित जागा वगैरे असं कोणतंही काहीच लावलेलं नाही. बघा मध्ये तरी लॉक लावल्या कारणास्तव समाधीपाशी स्वच्छता आहे मध्ये. बट बाहेरच्या ठिकाणी जर बघाल तर कचराच कचरा आहे, इथं सगळीकडेच कचरा आहे. आपली भारत सरकारला एवढीच विनंती आहे की याला पण एक संरक्षित जागा म्हणून घोषित करा. इथे आजूबाजूला कठडे लावा, एक सिक्युरिटी गार्ड बसवा ॲटलिस्ट, आणि तिथे जर कोणी अशी घाण वगैरे करत असेल तर त्यांच्याकडून दंड आकारणी घ्या, दंड लावा त्यांच्यावरती. कडक कारवाई केल्याशिवाय असे घाण कृत्य लोकांचे बंद होणार नाही आणि महाराजांच्या समाधीचे असे विटंबना होणार नाही. तुम्ही बघू शकता की समाधीच्या एंट्रन्सला 2 बाटल्या, ही खाली कचरा, इथं कचरा, खुर्च्या, भंगार, लोकांनी गाड्या पार्किंग केल्यात, कचरा बघा किती पडेल इथं आसपासमध्ये. काहीच नाही, सिक्युरिटी गार्ड नाही, काही नाही, कोणताही फलक नाही, कोणाची समाधी आहे याची माहिती नाही, काहीच नाही आहे इथं, काहीच नाही. बघू शकता तुम्ही ही मध्ये समाधी चेक करू शकता. ते तरी बरं आहे की इथं कुलूप लावलेलं आहे ना, त्याच्या कारणास्तव मध्ये जी आहे ती स्वच्छता आहे सध्या तरी. तुम्ही दृश्य बघितलेच असेल की समाधीची सध्या काय कंडिशन आहे, आणि ही समाधीची कंडिशन बघितल्याच्या नंतर तुम्हाला पण वाईट वाटत असेल, तरी सर्वांना हीच विनंती आहे की याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या आणि त्याला सुधरवा. इथेच मी आपला व्हिडिओ एंड करतो. जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.